सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, in this video we are going to learn the important concepts mass and weight. So we have to understand these concepts because in colloquially we use the word weight for weight and for mass too. बोली भाषेमध्ये वस्तुमान आणि वजन दोघांसाठी आपण वजनच म्हणून शब्द वापर करतो, शब्द प्रयोग करतो. मासलाही आपण वजनच म्हणतो, वजनलाही वजनच म्हणतो. सो वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. फर्स्ट we try to understand what is mass. मग आपण मास आणि वजन याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घेऊया. सुरुवातीला आपण मास म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हॉट इज मास? मास इज द अमाउंट ऑफ मॅटर. लिसन केअरफुली. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय त्याला म्हणायचं मास. मास इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. वस्तूमध्ये असलेला द्रव्य संचय. मग तो द्रव्य संचय म्हणजे काय? द मॉलिक्युल्स ऑर एन ॲटम्स विच आर प्रेझेंट इन दॅट ऑब्जेक्ट. That is the matter. It is nothing but. So, the amount of matter present in the object, that is mass. त्याला म्हणायचं mass. Mass in the SI unit, the SI unit of mass is kilogram. SI unit of mass is kilogram. Mass is a scalar quantity. मास ही स्केलर क्वांटिटी अदिश राशी आहे. बिकॉज इट कॅन एक्सप्रेस इन ओनली मॅग्निट्यूड. बाजारात गेलो आपण, काही वस्तू घेतली, 2 किलो वजनाची ही वस्तू दे असं आपण म्हणतो. त्याला काही दिशा सांगत नाही, पूर्व दिशेला दे म्हणून. सो इट इज एक्सप्रेस्ड इन only magnitude. So it is scalar quantity. Its value is same as everywhere. Its value is same at everywhere from place to place. कुठेही तुम्ही गेलात, जागा बदलली तरी मासची व्हॅल्यू बदलत नाही, वेटची बदलते. ते आपण नंतर पाहणारच आहोत का बदलते. वेटची व्हॅल्यू का बदलते? वेटची व्हॅल्यू बदलते. बट व्हॅल्यू ऑफ मास इज सेम ॲट एव्हरीवेअर. इट्स व्हॅल्यू इज नॉट चेंज इवन व्हेन वी गो टू अनादर प्लॅनेट. इवन वी गो टू अनादर प्लॅनेट इट्स व्हॅल्यू विल नॉट चेंजेस. अगदी आपण दुसऱ्या ग्रहावर जरी गेलो, जाणार नाही समजा, पण समजा गेलो, चंद्रावर गेलो, नंतर दुसरे जे प्लॅनेट्स आहेत, मार्स वगैरे, व्हीनसवर गेलो, बट देर इज ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ मास इज रिमेन्स कॉन्स्टंट. त्या ठिकाणी सुद्धा त्या मास जेवढं पृथ्वीवर असेल तेवढंच ते गुरुग्रहावर असणार मास.
तेवढंच बुध ग्रहावर असणार, तेवढंच चंद्रावर असणार. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया. इट इज मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. हायर द मास, हायर इज द इनर्शिया. मास जास्त असेल तर त्या वस्तूचं जडत्व जास्त असतं. इनर्शिया ही प्रॉपर्टी जास्त असते, हा गुणधर्म जास्त असतो. देन वी टर्न्स टुवर्ड द कन्सेप्ट वेट. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. What is the definition of weight? The weight of an object is the force with which earth attracts the object. The weight of an object is defined as a force with which the earth attracts the object. Force ही बल ही अशी राशी आहे. सॉरी, वेट म्हणजे काय की वेट म्हणजे वस्तूचं वजन, म्हणजे ज्या बलाने पृथ्वी वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते ती अमाऊंट म्हणजे वेट. जेवढ्या बलाने पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे आकर्षित करते त्या अमाऊंट ऑफ फोर्सला म्हणायचं वेट. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज ए फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. द फोर्स ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ मास m ऑन सरफेस ऑफ द अर्थ कॅन बी रिटन युजिंग द इक्वेशन. याचं इक्वेशन कसं लिहिणार? W इज इक्वल टू एफ. एफ मीन्स इट इज फोर्स, इट इज ऑल्सो ए फोर्स. वेट म्हणजेच काय? W इज इक्वल टू एफ इज इक्वल टू mg. सो वेट मीन्स W इज इक्वल टू एफ इज इक्वल टू mg. हियर g इज stands for gravitational force of earth. M means mass of an object. Weight being a force, its SI unit is Newton. So remember the difference between mass and weight. The SI unit of mass is kilogram and SI unit of weight is Newton. Also the weight being a force is a vector quantity. Mass is a scalar quantity, but weight is a vector quantity and its direction is towards the center of the earth. Vector quantity. आता वेटला दिशा पण आहे. कुठे आहे वेटची दिशा? कुठं असते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आता हे बऱ्याचदा रिपीट झालेलं आहे. सो वेट इज एक्सप्रेस्ड इन magnitude as well as direction. So it is vector quantity. As the value of g is not same everywhere, as the value of g is not same everywhere, but value of g is same at everywhere. This is the difference between mass and weight. The weight of an object changes from place to place. Weight of an object changes from place to place. जशी जशी जागा बदलेल तशी वेटची व्हॅल्यू बदलते किंवा बदलू शकते ड्यू टू द चेंजेस इन व्हॅल्यू ऑफ जी, द रिजन ऑफ इट. पण वस्तुमान बदलत नाही. चंद्रावर जा, कुठल्याही ग्रहावर जा, वस्तुमान बदलणार नाही, मास बदलणार नाही, परंतु वेट बदलतं. बिकॉज चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ जी. कारण त्या त्या प्लॅनेटचं किंवा उपग्रहाचं सॅटेलाइट्सचं मध्ये सॅटेलाइट्सवर असलेली जीची व्हॅल्यू ही डिफरन्स आहे, डिफर आहे. दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, दो द मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, the value of weight is changes from place to place.
या आता दोन कन्सेप्ट आपल्या लक्षात आलेल्या असतील, मास अँड वेट. सो colloquially we use weight for both mass and weight and measure the weight in kilogram which is the unit of mass. आता वेट आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. तर नेहमीचं उदाहरण आपण बघतो, बाजारात जातो 1 किलो साखर द्या, 2 किलो डाळ द्या, असं काहीतरी आपण सांगतो. बट दॅट इज नॉट अ वेट. ॲक्च्युअली ते वजन नाही आहे, ते वस्तुमान आहे. आपण वस्तुमान, तेवढ्या वस्तुमानाची ती वस्तू मागतो, ते वजन नाही, लक्षात घ्या. बट इन सायंटिफिक लँग्वेज, आता लक्षात घ्या वेट आणि मास कशी आपण आपल्या दैनंदिन बोलीभाषेमध्ये काय गल्लत करतो ॲक्च्युअली. बट इन सायंटिफिक लँग्वेज व्हेन वी से राजीव्स वेट इज 75 किलोग्राम, वी आर टॉकिंग अबाउट राजूज मास. ज्या वेळेस आपण असं म्हणतो की राजूचं वजन 75 किलोग्रॅम आहे, म्हणजेच आपण काय म्हणतो, ॲक्च्युली आपण असं, आपल्याला त्याचा अर्थ असा होतो की राजूचं वस्तुमान 75 किलो आहे. राजूचं वस्तुमान, राजूचं मास हे 75 किलोग्रॅम आहे, असा त्याचा अर्थ होतो. व्हॉट वी मीन दॅट द राजूज वेट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन 75 किलोग्रॅम ऑफ मास. मग त्याचं वजन किती, 75 किलोग्रॅम मासवर जेवढं पृथ्वी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करते, तेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे त्याचं तेवढं वजन. As Raju's mass is 75 kilogram, his weight on the earth is equal to F is equal to mg. So 75 multiply by 9.8. G ची व्हॅल्यू 9.8 आहे, आपल्याला माहिती आहे. मास किती आहे राजूचं, 75 किलोग्राम. सो 75 multiply by 9.8 is equal to 735 न्यूटन. म्हणजे ज्या वेळेस आपण असं म्हणतो की राजूचं वजन 75 किलोग्रॅम आहे, तर सायंटिफिकली त्याचं वजन किती असतं, 735 न्यूटन एवढं त्याचं वजन आहे. ते 775 किलोग्रॅम काय असतं, त्याचं मास असतं. परंतु वजन किती आहे, म्हणजे जेवढं त्याचं वजन असेल, आपल्या बोलीभाषेत ज्याला आपण वजन म्हणतो, त्याचं ॲक्च्युली सायंटिफिकली वजन आपल्याला जर काढायचं असेल तर काय करायला पाहिजे, त्या वजनाला म्हणजेच त्या मासला ॲक्च्युली त्याला 9.8ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो 75 मल्टिप्लाय बाय 9.8 इज इक्वल टू 735 न्यूटन. सो राजूज वेट इज 735 न्यूटन. The weight of 1 kilogram mass is 1 multiplied by 9.8 is equal to 9.8 न्यूटन. 1 किलोग्रॅमची जर जी वस्तू असेल, त्या 1 किलोग्रॅम वस्तूचं वजन किती असतं, मग 1 किलोग्रॅम मास असलेल्या वस्तूचं वजन किती असतं, 9.8 न्यूटन एवढं असतं. वेईंग मशीन टेल्स अस मास. वेईंग मशीन जे आहे ते जो वजन जे असतात, बहुतेक बस स्टँड वगैरे रेल्वे स्टेशन, त्याच्यावर 1 रुपयाचं कॉईन टाकून आपण उभं राहतो आणि बघतो किती माझं वजन आहे. ॲक्च्युली आपण ते मशीन वजन सांगतं का आपल्याला, नाही, ते आपल्याला मास सांगतं. सायंटिफिकली आपलं वजन किती हे जर आपल्याला काढायचं असेल तर आपण मग काय केलं पाहिजे, 9.8ने त्या वस्तुमानाला मल्टिप्लाय केलं पाहिजे. द टू स्केल बॅलन्स इन शॉप कम्पेअर 2 वेट्स, दॅट इज 2 वॅट्स. दुकानदार ज्या वेळेस 2 वजनांची तुलना करतो, ॲक्च्युअली तो काय करतो, 2 मासची तुलना करतो. सो नेक्स्ट पॉइंट इज ग्रॅव्हिटेशनल वेव्स. वेव्स आर क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ वॉटर व्हेन वी ड्रॉप ए स्टोन इन टू इट. समजा आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. काय बघायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह. सो त्याचं एक उदाहरण म्हणून समजा असं शांत असलेल्या पाण्यामध्ये आपण एक दगड टाकला, सोडला वरून, तर काय होतं, तिथं असे तरंग निर्माण होतात. सिमिलरली यू मस्ट हॅव सीन द वेव्ह जनरेटेड
on string when both its end are holds in our hands and it is shaken. मग एक दोराचे दोन टोकं असे धरले आपण आणि त्याला शेक केलं तर काय होतं, त्याच्यामध्ये सुद्धा तरंग निर्माण होतात, वेव्ज निर्माण होतात. लाईट इज ऑल्सो ए टाईप ऑफ वेव. जे लाईट आहे, प्रकाश, हे सुद्धा एक प्रकारचे वेव आहे अँड इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. गॅमा रेज, एक्स रेज, देन अल्ट्रा व्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, microwaves, radio waves, these all are different types of electromagnetic waves. Astronomical objects emits these types of waves. जे खगोलीय वस्तू आहेत त्यांच्यामधून अशा प्रकारच्या वेव्स या उत्सर्जित होतात. Astronomical objects emits these waves and we receive them using our instruments. आणि खगोलीय वस्तूंनी उत्सर्जित केलेल्या ह्या वेव्स आपण रिसीव करतो इन्स्ट्रुमेंटचा वापर करून. ऑल आवर नॉलेज अबाउट द युनिवर्स हॅज बीन ऑब्टेन थ्रू दीज वेव्स. या वेव्सच्या मदतीनेच आपल्याला सध्या जे सर्व विश्वाचं नॉलेज आपल्याला मिळतं. अमेरिकेत काय चालू आहे, कोरोनाचे तिथं किती पेशंट झाले, युरोपमध्ये किती झाले, इटलीत किती झाले. हाऊ कॅन वी अंडरस्टँड, हाऊ कॅन वी नोज दीज ऑल थिंग्स ड्यू टू द मॅग्नेटिक वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर व्हेरी डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स. ग्रॅव्हिटेशनल तसंच ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स प्रमाणेच या ग्रॅव्हिटेशनल वेव्स सुद्धा असतात. परंतु कशा आहेत ह्या, दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ वेव्स. दे हॅव बीन कॉल्ड द वेव्स ऑन द फॅब्रिक ऑफ स्पेस टाइम. अवकाश काळातील वेव्स असं या ग्रॅव्हिटेशनल वेव्सना म्हटलं जातं. आइन्स्टाईन प्रेडिक्टेड देअर एक्झिस्टन्स इन 1916. 1916 मध्ये आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने या अशा प्रकारच्या वेव्हचं अस्तित्व आहे अशा प्रकारची भविष्यवाणी त्यावेळेस केली होती. दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट देम. ह्या ज्या वेव्स आहेत ह्या अतिशय वीक आहेत आणि ह्या वेव्सना डिटेक्ट करणं सुद्धा खूप कठीण आहे. सायंटिस्ट हॅव कन्स्ट्रक्टेड extremely sensitive instruments to detect the gravitational waves emitted by astronomical sources. हे जे ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस खगोलीय वस्तूंमधून ह्या ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्ज इमिट होतात यांना डिटेक्ट करणारी सेन्सिटिव्ह अशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स ही शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत. Among these, LIGO is the abbreviation of laser interferometric gravitational wave observatory. या स्टेटमेंटचं ॲब्रिव्हिएशन आहे LIGO, LIGO, कॅपिटल LIGO. LIGO means laser interferometric gravitational wave observatory is the prominent one. प्रामुख्याने याच्यामध्ये समावेश होतो. एक्झॅक्टली आफ्टर 100 years of their prediction, scientists detected these waves coming from the astronomical sources. त्याचं जेव्हा भविष्यवाणी केली आइन्स्टाईनने की अशा प्रकारच्या वेव आहेत त्याच्या 100 वर्षानंतर शास्त्रज्ञांनी ह्या वेव्स डिटेक्ट केल्या. इंडियन सायंटिस्ट हॅव कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली इन दिस डिस्कवरी. आणि या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचा अतिशय महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये आहे. दिस डिस्कवरी हॅज ओपन ए न्यू पाथ टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द युनिवर्स. विश्वाची माहिती मिळवण्यासाठी हा एक नवीन अशा प्रकारचा मार्ग याच्यामुळे हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. देन नेक्स्ट कन्सेप्ट इज फ्री फॉल.
For this, we have to do one activity here. Very simple activity is that take a small stone, hold in your hand. एक छोटा दगड घ्यायचा, आपल्या हातात धरायचा. Which four and questions are here. Which force are acted on the stone? काय सिंपल ॲक्टिव्हिटी. एक दगड हे तुमच्या हातात तुम्ही धरून असं उभेत, तर त्या दगडावर कोणकोणतं बल क्रिया करत आहे. ऑब्वियसली इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड अनदर इज अवर मसल फोर विच इज ॲक्ट ऑन द स्टोन. दुसरं कुठलं आहे? मसल फोर्स आहे. नाव रिलीज द स्टोन. नंतर तो स्टोन सोडून द्या तुम्ही तुमच्या हातातून. व्हॉट डू यू ऑब्झर्व? व्हॉट आर द फोर्स ॲक्टिंग ऑन द स्टोन आफ्टर यू रिलीज इट? तुम्ही हातातून दगड सोडून दिल्यानंतर कोणतं बल त्याच्यावर प्रयुक्त होणार? ऑब्वियसली दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू विच इट फॉल्स टुवर्ड्स द surface of the earth. Then we know that the force of gravity due to the earth act on each and every object. When we were holding the stone in our hand, one stone was experiencing the force, but it was balanced by force which are अप्लाय बायस. आपण जे बल लावतो, ज्या वेळेस आपल्या हातात तो स्टोन आहे त्यावेळेस त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट असतं, परंतु आपलं मसल फोर्सने पण आपण त्याच्यावर अप्लाय करतो. मग आपलं मसल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोघांचा बॅलन्स रिझल्ट, बॅलन्स दोन्ही फोर्स बॅलन्स होतात आणि रिझल्ट हे झिरो. त्याचा वर किती बल ते झिरो म्हणून तो स्टेशनरी अवस्थेमध्ये राहतो. सो whenever, what is free fall? Main point in this concept is free fall. So what is free fall? Whenever an object moves under the influence of the force of gravity alone. This word is very important. What is alone? Gravity alone. When an object moves under, when an object moves under the influence of the force of gravity alone. ज्या वेळेस एखादी वस्तू खालच्या दिशेने किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने पडत असताना तिच्यावर जर फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स क्रिया करत असेल तर त्याला काय म्हणतात? इट इज सेट टू बी फॉलिंग फ्रीली. त्यावेळेस ती वस्तू, त्या वस्तूचं मुक्त पतन होत आहे किंवा फ्री फॉल होत आहे असं त्याला म्हटलं जातं. इन फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज झिरो अँड गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू द ॲक्सिलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. सुरुवातीचा जो वेग आहे वस्तूचा, आता फ्री फॉल होणारी वस्तू काहीतरी सर्टेन हाईटवर असणार ऑब्वियसली, म्हणून तिचा सुरुवातीचा वेग हा काय असणार? शून्य. आता ती दगड हातातून सोडला तो खाली येणार. जसजसा तो पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या दिशेने मूव्ह होईल तसतसं त्याचा जो वेग आहे तो हा वाढत जाणार. द फ्रॅक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन. आता काहीच नाही का, तो दगड आणि पृथ्वीच्या मध्ये एअर आहे, त्या एअर काय करते? अपोज करते त्याच्या गतीला. So that is frictional force. And buoyant force also act on the object. Not only friction force but buoyant force also opposes to the object of motion. त्या वस्तूच्या किंवा त्या दगडाच्या किंवा त्या स्टोनच्या गतीला विरोध करणारे आता दोन बल आहेत. पहिलं बल आहे फ्रिक्शन फोर्स अँड buoyant फोर्स. वी नो व्हॉट इज buoyant फोर्स आहे का? गेल्या इयत्तेतच आपण शिकलो होतो buoyant फोर्स. मला वाटतं 8वीला शिकलो होतो. एक पाण्याचा टब घेतला, प्लास्टिकची बाटली खाली, तिला बूच लावलं एम्प्टी बॉटलला आणि पाण्यात बुडवली. ती बाटल काय होते? थोड्या वेळाने ती
पाण्याच्या पृष्ठभागावर येते. का आली? ड्यू टू द बॉयंट फोर्स विच आर प्रेझेंट इन द वॉटर. पाण्याच्या त्या बायॉन्ट फोर्समुळे ती वरती येते. तसं हवेमध्ये पण बायॉन्ट फोर्स आहे. त्या बायॉन्ट फोर्समुळे ती वस्तू वर उचलल्या जातात, वादळ वगैरे येतात. फॉर ए फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट द व्हेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ अँड टाइम टेकन इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. आता किती वेळ लागतो एखाद्या वस्तूला किंवा तिची गती काय आहे, कशी आहे, हे सगळं आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक समीकरणाने आपण शोधून काढू शकतो. फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलॉसिटी u इज इक्वल टू 0. u is stand for small u. Small u is stand for in this equation is for initial velocity. u is equal to 0 and acceleration a is equal to g. a च्या ऐवजी काय घ्यायचं आता इथं g घ्यायचा. a is for acceleration आणि इथं कुठलं येते ॲक्सिलरेशन? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आहे. म्हणून we take g in spite of a. Thus we can write the equation as v is equal to gt. Second equation is s is equal to 1/2 gt square. Third equation is v square is equal to gs. For calculating the motion of an object thrown upward, आता एखादा दगड ज्या वेळेस आपण वरच्या दिशेने फेकतो आणि त्याचं गती मोजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ॲक्सिलरेशन इज निगेटिव्ह. त्यावेळेस ॲक्सिलरेशन काय असतं? निगेटिव्ह असतं. का निगेटिव्ह असतं? बिकॉज इट इज इन अपोजिट डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. सो इट इज निगेटिव्ह. इन ए डिरेक्शन अपोजिट टू द वेलॉसिटी इज टेकन टू बी -g. म्हणून त्यावेळेस g ची व्हॅल्यू आपण काय घ्यायची आहे? निगेटिव्ह घ्यायची आहे. सो first we see one question before this concept, gravitational potential energy. The question is, listen carefully, the question is, according to Newton's law of gravitation, Earth's gravitation is higher on an object of larger mass. मास जर जास्त असेल तर ग्रॅव्हिटेशन फोर्स हे जास्त असतं, हे आपण शिकलो. Why doesn't that object fall down with higher velocity as compared to the object with lower mass? कमी वस्तुमान असलेल्या वस्तूपेक्षा जास्त वस्तुमान असलेली वस्तू जास्त वेगाने का येत नाही? अशा प्रकारचा प्रश्न आहे. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज मोर मासिव्ह ऑब्जेक्ट रेजिस्ट ए चेंज इन मोशन. म्हणजे बघा, वस्तुमान जास्त म्हणून जरी फोर्स जास्त असेल तर त्याचबरोबर त्याची जी रेजिस्टन्स पॉवर आहे मोशनसाठी ती सुद्धा जास्त आहे. म्हणून ते पुन्हा दोन्ही बॅलन्स होऊन जातात. म्हणून त्याचा प्रभाव हा नष्ट होतो. मोर मासिव्ह ऑब्जेक्ट रेजिस्ट ए चेंज इन मोशन. ए हेवियर ऑब्जेक्ट इन फ्री फॉल फेल्स ए स्ट्रॉंगर फोर्स फ्रॉम इट्स वेट. त्याच्या वजनामुळे तो जास्त जोरात खाली येणार. बट इट रेजिस्ट चेंजिंग इन इट्स मोशन. जास्त मास असल्यामुळे तो जास्त रेजिस्ट करतो. मोर दॅन ए लाइटर ऑब्जेक्ट ड्यू टू ग्रेटर मास. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अँड नेक्स्ट कन्सेप्ट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड. मागच्या वर्षी आपण शिकलो, म्हणजे डेफिनेशन वगैरे हे आपण शिकलेलो आहेत पोटेन्शियल एनर्जीची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी? द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. वस्तूमध्ये असलेली ऊर्जा जर तिच्या स्थितीमुळे असेल, द एनर्जी स्टोअर इन ऑन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट. तिच्या स्थितीमुळे तिच्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज्ड ॲज वी
go to greater heights from the surface of the earth, जसं जसं आपण अर्थच्या सरफेस पासून वर जाऊ, उंच जाऊ, जशी जशी हाईट वाढेल तशी ही एनर्जी वाढणार आहे, इन्क्रीज होणार आहे. वी हॅड अज्युम दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास एम ॲट द हाईट एच फ्रॉम द ग्राउंड इज mgh. जे ठरावी एम वस्तुमानाची वस्तू, एम वस्तुमान असलेली वस्तू जर एच एवढ्या उंचीवर असेल तर त्या वस्तूची पोटेन्शियल, त्या वस्तूमध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी किती असते, mgh एवढी असते. म्हणजे मास मल्टिप्लाय बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स मल्टिप्लाय बाय हाईट. सो we can assume g to be constant and can be used above formula. Above formula means which formula? mgh, but for large value of h. आता बघा mgh हा फॉर्म्युला कुठं कुठं लागू पडेल, ज्या ठिकाणी ऑब्जेक्टची हाईट ही कमी आहे ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ द अर्थ, इट इज व्हेरी स्मॉल. जर उंची खूप कमी असेल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची तर हा फॉर्म्युला लागू पडेल. पण समजा ती जर खूप जास्त उंचीवर असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल, r+h ही व्हॅल्यू घ्यावी लागेल. कारण खूप जास्त उंची असेल तर ती आपल्याला मोजावी लागेल, कॅल्क्युलेट करावी लागेल. सो इट इज r+1 आणि ती कशी आहे, मायनस आहे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो it is minus gmm. Here g is for gravitational constant, m is for mass of the earth, the small m is for stands for mass of earth, r is the radius of the earth, and h is the height of an object from the surface of the earth. So in our next period we will see what is escape velocity. Thank you.